देशाला पोलिओ मुक्त ठेवण्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे आरोग्य विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल 120 चिमुकल्यांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात आले। या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करत पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषद मराठी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत 5 वर्षाखालील तब्बल 120 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देण्यात आले। ही मोहीम आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। मोहिमेच्या यशासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पालकांमध्ये जनजागृती केली। पात्र असलेल्या प्रत्येक बालकाला लसीकरण केंद्रावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। पोलिओ हा गंभीर आणि कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा आजार असून त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रत्येक बालकाला वेळेवर पोलिओचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले। पालकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी आणले। आरोग्य विभागाने पुन्हा एकदा आवाहन केले आहे की 5 वर्षाखालील एकही बालक पोलिओच्या 2 थेंबापासून वंचित राहू नये आणि प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पालकांनी आपल्या मुलाचे लसीकरण करून घ्यावे। खंडाळा देवी येथील ही यशस्वी मोहीम पोलिओ मुक्त भारताच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे। आरोग्य विभागासह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही मोहीम प्रभावीपणे पार पडली।